मतदान म्हणून दुबार मतदार म्हणून रजिस्टर करणे हे आपला कायदेशीर गुन्हा आहे. आणि त्याच्यासाठी ऑलरेडी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि आपला महाराष्ट्राच्या सी ऑफिसमधून एक्झिस्टिंग डेटाबेसवरनं सर्च करून आपल्याकडे काही फोटो सिमिलर एंट्रीज आणि डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज PSC आणि DSCच्या दुबार मतदारांच्या यादी आलेला आहे. आम्ही विथिन पार्ट म्हणजे एकाच बूथमध्ये आणि अक्रॉस पार्ट असा खाली वाटप केलेला आहे. एन्युमरेशन फॉर्म घेताना आम्ही हे खात्री घेणार आहे की त्यांच्याकडून 2 ठिकाणी असेल तर फक्त एक ठिकाणीतून एक एन्युमरेशन फॉर्म असेल त्यांच्या पसंतीनुसार, ताकी दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या ज्या दुबार नोंदणी आहे ते आपोआप कमी होईल. 2 वेगळे मतदान केंद्र किंवा 2 वेगळे मतदारसंघ किंवा 2 वेगळे जिल्हे किंवा राज्य तर ह्या पण एंट्रीज चेक होऊ शकतात. याच्यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यापर्यंत घेतलेला आहे. म्हणजे एक पोलिंग बूथ म्हणजे एकाच पोलिंग बूथमध्ये मल्टिपल असणार आहे त्याच्या टॅकल करणार आहोत. आणि अक्रॉस पोलिंग बूथ पण विथिन AC आणि अक्रॉस AC विथिन डिस्ट्रिक्ट इथपर्यंत आम्ही आता करतोय. पण SIRच्या प्रक्रिया एंडमध्ये अक्रॉस डिस्ट्रिक्ट आणि अक्रॉस स्टेट ते पुढे इलेक्शन कमिशन घेणार आहोत SIR संपल्यानंतर. अचूक मतदार यादी हे लोकशाहीचा मजबूत पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग झाला पाहिजे. BLOंना सहकार्य करावे, आवश्यक माहिती व कागदपत्र वेळेत उपलब्ध करून द्यावेत आणि स्वतःचे नाव मतदार यादीत योग्यरीत्या समाविष्ट असेल याची खात्री करावे. आणि आपला पूर्ण पुनरीक्षण कार्यक्रमाचा हेतू आहे की प्रत्येक पात्र मतदारांची मतदार यादीत नोंद होईल आणि कोणत्याही अपात्र व्यक्तींच्या नावाचा समावेश होणार नाही.